मैं पकड़ता हूँ। एक व्यक्तिमत्व जे मैदानावर उभं राहिलं की चुकलेलं पाऊल सुधारतं। जेव्हा जग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आईस्क्रीम खातं तेव्हा काका मैदानावर कुस्तीगीर घडवत असतात। फी नाही, फॉर्म नाही, फक्त फॉर्मात येईपर्यंत घाम आणि गुरुवचन। प्रत्येक रविवारी मोटिवेशनल सेशन, कोणताही टेडेक्स टॉक्स फिकच वाटणार अशी त्यांची स्पीच, ज्यांचा शिष्यांनी महाराष्ट्रात तसेच भारतात पदकं घेतली। त्यांची मूळ प्रेरणा आहे काका। आता बोलणार आहेत जे मैदानात घाम गाळतात आणि घरी स्वप्न फुलवतात, आपले कुस्तीगीर आणि त्यांचं पाठबळ, आपले पालक। बजरंगबलीला वंदन करून ती माझे शब्द तुम्हाला सांगितले। माझ्या मुलीला म्हणजे शिवरा महाजनला इथे येऊन 1 वर्ष झालेलं आहे। आमची ही पहिली गुरुपौर्णिमा, तरी काकांनी काल तिच्याकडनं हे कुस्तीचं करून घेतलं। हे मला पाहून खूप छान वाटलं की काका म्हणजे शिवराच्या ह्याच्यात खूप प्रोग्रेस होऊन राहिलेली आहे। अशीच आम्हाला गुरुवर्य भेटत राहो आणि ती चांगली घडत राहो, हीच माझी इच्छा की ती अशी यापुढे नक्कीच केले पाहिजे, तिची इम्प्रूव्हमेंट होत राहिली पाहिजे, हीच मी बजरंगबली समोर प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द सांगते। काका म्हणजे फक्त गुरु नाही, ते आमच्यासाठी दिशा, आधार आणि ताकद आहे। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या तोंडून हे शब्द निघत आहेत, पण हे शब्द माझ्या हृदयातून निघतात। काका तुम्ही नसतात तर कदाचित मी या मैदानावर नसतो। तुमच्यापुढे मी उभा आहे आणि अजूनही लढतोय। मनपूर्वक धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल आणि माझे आयुष्य घडवल्याबद्दल। सगळ्यांचे काका यांना सर्वप्रथम वंदन आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आज गुरुपौर्णिमा, मागची थोडा आळशी येते आणि मी 2 मिनिटाचा खतम करतो, जास्त काही बोलणार नाही। येथे मी 12 वर्ष झाले मी इथे येतो आणि अर्ध आयुष्य मी इथे घालवलं आहे, हे मान्य आहे मला। या अर्ध्या आयुष्यात म्हणजे आता तर मला असं वाटतं की 12 वर्षात झालीच आहे, परत येथे मी कित्येक वर्ष इथे घालवणार, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य इथे घालवणार आहोत। आयुष्यात मी हे जो बसलेला आहे ना, धर्मशीलजी काटकर काका यांच्यासारखा माणूस कुठेच बघितला नाही। स्वतःसाठी कुठलंही काम नाही करणार ते, सर्वात आधी आपल्या पोरांचा, आपल्या लोकांचा विचार करणार। या व्यतिरिक्त कुठलंही नाही, कुठलंही काम येऊ, कुठल्याही अडचणी येऊ, कुठल्याही मुलाला जर काही प्रॉब्लेम असेल तर हे ते व्यक्तिमत्व जे बसलेलं आहे ते त्याच्या आधी म्हणजे पाठीमागे उभं राहतं। आई वडील उभे राहणार नाही, पण हे व्यक्तिमत्व उभं राहतं। बस एवढं बोलून माझे नमस्कार करतो। माझी वर्गी सध्या कन्नडा इथे झाली, कोकण इथे रोज मी उशिरा येतो, 7-8 वाजता येतो, 8 वाजेपर्यंत येतो। पण काकांनी माझी अशी आठवण केली तर मी आज बरोबर 7 वाजता इथे पोहोचलो। तिची आठवण केल्यामुळे आलो। गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज बरोबर पोहोचलो। बाकीच्या सर्वांनी सगळंच काही सांगितलं, तर काकाविषयी मी काही जास्त सांगत नाही। काकांनी आपल्यासाठी, काका आमच्या जीवनात आले हेच खूप महत्त्वाचा भाग आहे आणि काकांनी आपल्यासाठी जे अर्पण करताय हे खूप महत्त्वाचा भाग आहे। काकासाठी आपण काहीतरी करून दाखव एवढंच बोलतो व गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। काका, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे।
नमस्कार मंडळीनो. आज गुरुपौर्णिमा. शिष्यांनी आपल्या गुरुच्या प्रती जो आदर, जो सन्मान आणि जी काही श्रद्धा आहे ती व्यक्त करण्याचा हा दिवस. मी जास्त वेळ घेत नाही. गुरु हा गुरुच असतो आणि त्यात आपले धर्मशील कातकर सारखे गुरु हे कधीच कुठेच भेटत नाही. स्वतःचं ध्येय म्हणजे स्वतःचा शिष्य हेच ते समजतात आणि त्यातच त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्या आयुष्याचं ध्येय काय आहे तर त्यांचा शिष्य समोर गेला पाहिजे, त्यांच्या शिष्यांना चांगलं सबळ झाले पाहिजे, काहीतरी त्यांनी अचीव्ह केलं पाहिजे. इतकी ताकद ते त्या शिष्यामध्ये ओततात. स्वतःचं आयुष्य विसरून ते फक्त त्यांच्या शिष्याप्रतीच ते काम करतात. त्यांच्यावर तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी बोलले. खूप छान वाटलं. काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटलं. खरंच असं वाटलं की चला धर्मशील कातकर यांनी जे श्रम घेतलं त्याला कुठेतरी काहीतरी कोणीतरी वाच्यता करते आहे, कोणीतरी त्यांचा आदर करतोय, कुठेतरी कोणाला तरी जाणवत आहे की नाही आपला गुरु काहीतरी वेगळा आहे, आपण त्याच्या बाबतीत बोललं पाहिजे. हे या छोट्या छोट्या मुलांना समजलं, त्यांनी ते व्यक्त केलं, म्हणजे यातच त्यांचं अर्ध अधिक फळ आहे. आता उर्वरित फळ म्हणजे तुम्ही चांगले चांगले मेडल घ्या, तुम्ही काहीतरी करून दाखवा. गुरु हा गुरुच असतो, तो शिष्याच्या पाठीशी असतोच. मात्र शिष्याने सुद्धा काहीतरी कर्तव्य करून दाखवायचं असतं. जसं आपण म्हणतोय की द्रोणाचार्य होते, त्यांचा शिष्य अर्जुन होता, किंवा बरेचसे कौरव पांडव होते, त्यात ते उठून एक फक्त आपल्याला अर्जुन दिसत होता. प्रत्येकाने स्वतःला अर्जुन समजायला काही हरकत नाही आणि त्या पद्धतीने मेहनत करा. तुमच्या जिद्दीला, तुमच्या जिद्दीची धार वाढवा. काकासाठी फक्त बोलणं नका ठेवू. मी आता बरेच वर्ष झाले, ठीक आहे आता शाळेमध्ये एक दोन येत आहे, परंतु पदक आलंच पाहिजे. तुमचं गुरुच्या प्रती श्रद्धा आहे, गुरुचा मान सन्मान ठेवायचा आहे, तर काही ना काही तुम्ही त्याची ओळख या महाराष्ट्राला दिलीच आहे. भारतात देऊन पहा. एक निस्वार्थ सेवा करणाऱ्या मनुष्याच्या आयुष्याला तुमच्यासारखे शिष्य भेटले तर तुम्ही काहीतरी केलं, त्याच्यासाठी काहीतरी करणार हे दिसायला पाहिजे. आणि शेवटचं एकच सांगतो, गुरु हा देत असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ दोन्ही बाजूला कृतज्ञ असाल तर तुम्ही त्याच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करा, कृतज्ञ असाल तर त्याचे हात छाटणार, असा याचा अर्थ आहे. परत एकदा रिपीट करतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुमच्या या शिष्यातून तुम्ही ते 100च्या वर शिष्य आहात. कुठेतरी एखादा धर्मशील कातकर या भविष्यात समोरच्या पिढीत तयार झाला म्हणजे कोणीतरी त्यांचे हात घेतले असा त्याचा अर्थ होईल. आणि कोणी कृतज्ञपणे वागला तर त्यांचे हात तो तिथेच घेऊन स्वतःचा स्वार्थ पाहतोय असा त्याचा अर्थ होईल. त्या यात कोणत्या बाजूला तुम्हाला बसायचं आहे ते बघायचं आहे. तर परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन, विशेषतः आमचे मित्र धर्मशील कातकर यांना, त्यांचे कारण शिष्य परिवार इतका मोठा आहे की कोणालाही साहजिकच एक असूया तयार होईल, अरे बापरे हा इतक्या निस्वार्थ सेवा करतोय, इतके शिष्य त्याच्या पाठीशी आहेत. आणि खरंच हेवा वाटण्यासारखंच असायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतःचं ध्येय म्हणजे स्वतःचे शिष्य हेच ठेवलं आहे. बस एवढं बोलून माझे 2 शब्द धन्यवाद. धन्यवाद काका. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि शक्तीचे प्रतीक बजरंगबली यांच्या चरणी माझा नमस्कार. आणि आजचा दिवस जो गुरुपौर्णिमेचा आहे ते आपले गुरु म्हणजे काका यांना माझा चरणस्पर्शी नमस्कार. आज गुरुपौर्णिमेसारख्या दिवशी जे मला बोलण्याची संधी मिळाली त्याच्यातले काही शब्द माझा मुलगा म्हणजे देवांशू यांनी तुम्हाला सांगितलेच आहे. खरंच तो जे सांगत होता ते खरंच होतं. तो शारीरिकदृष्ट्या इतका प्रभाव नव्हता की तो खेळू शकला असता, पण ते बनवायचं काम जे केलं ते काकांनीच आणि ते घडविलं ते काकांमुळेच. आणि त्याची एकच इच्छा आहे की मी समोर काहीतरी करीन. त्याला म्हटलं तो पहिला तो शालेय मॅच खेळला क्रीडा स्टेडियमला, तेव्हा मी म्हटलं त्याला काय अरे नको खेळू, ते तुला जमणार नाही. तर तो म्हणाला की नाही मी खेळणार, मी खेळणार नाही तर मी शाळा पण शिकणार नाही, कारण त्याला जिद्द होती की काका मला घडवू शकतात आणि मी घडणार.
हे जे घडवलं ते सर्व हे काकांचंच श्रेय आहे आणि काकामुळेच सगळे हे बनत आहे. मी सगळ्या मुलांना आणि मुलींना हेच सांगणार की काका जे तुम्हाला ज्ञान देऊ शकतात ते कुठेही मिळत नाही आणि हे फुकट मिळालेलं ज्ञान असं व्यर्थ जाऊ देऊ नका. त्या ज्ञानाचा काहीतरी फायदा घ्या. त्यांच्या कष्टाचं कुठंतरी चीज भरून काढा. हीच माझी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व मुलांना आणि मुलींना मी सांगू इच्छिते आणि पुनश्च एकदा काकाला चरणस्पर्श नमस्कार करते आणि माझे मी 2 शब्द सांगते. आम्ही नाटक करायचं डन आलेलं पण तरी काका आमच्याकडनं मारवूनच घेतात. हॅपी गुरुपौर्णिमा काका. त्यानंतर एकदम ढासू मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे फैजान शेख. नमस्कार, मेरा नाम फैजान रज़ा शेख है. मैं जब 6वीं में था जब से कुश्ती खेल रहा हूँ, पर इसके पहले मैं कहीं और प्रैक्टिस के लिए जाता था. वो वहाँ जब जाता था मैं तो वो जगह जब मैं प्रैक्टिस करता था वहाँ मेरे को कोई मेडल नहीं, कोई यानी कुछ भी नहीं था मेरे पास. मैं जब 10th में गया, जब कोरोना काल था, उस समय मैं काका के पास आया और काका के पास आने के बाद जब मेरी काका ने जब जितनी मेहनत ली है और जितना मुझे अपनाया है और उनकी वजह से मेरे को अभी 11th में अंडर 19 में स्टेट में ब्रॉन्ज मेडल लगा है और जो कुछ मिला है वो सब मेरे काका की वजह से मिला है. और आज जैसा मम्मी पापा को सब मानते हैं ना, वैसे मेरे लिए पापा बोले तो काका है. और मेरी आगे यही मेहनत रहेंगी. अश्विन भैया के बाद जो विदर्भ किसी का गधा आएगा वो दूसरा गधा मेरा रहेगा. और ऑल इंडिया में मैं पूरी तैयारी करूंगा. 3 में से कोई एक ना एक मेडल तो मैं लाऊंगा बिल्कुल. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते स्वप्नील कडवे याला. नमस्कार, माझं नाव स्वप्नील कडवे. मी 5वीत असताना इथे आलो होतो. माझा भाऊ मामा इथे येत होता पहिलेपासून, त्याला पाहून मी इकडे आलो. पहिले मी काहीच नाही करायचं, असं येऊन ग्राउंडवर बसून राहायचं, टाइमपास करायचं, असंच जायचं. मग काका जे माझ्यासाठी परिश्रम घेत होते ते हळूहळू कळायला लागले. त्यानंतर मी माझी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर लॉकडाऊन नंतर जे पहिले शालेय झालं त्याच्यामध्ये मी स्टेट लागलो. त्यानंतर मग आता पुढील तयारी सुरू आहे आणि आता ह्यावेळेस स्टेटमध्ये मेडल घ्यायची पूर्ण तयारी आहे आणि काका तुमच्या पाठीशी आलेस हे आम्हाला राहिलं आहे. धन्यवाद. काका तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही फक्त शुभेच्छा देण्यापुरते आहोत. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, कारण आमचे जे मुलं घडले आहे त्यांच्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व त्यांनी शिकवलेलं आहे आणि आम्ही काही कुस्तीगीर नाही, कोणी काही करू नाही. जे काय त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी जे सांगितले तेवढं काम करण्यापुरते आहे आणि असेच गुरु सर्वांना भेटू एवढी सदिच्छा आहे. गुरु माझं गण होत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सवरी. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काही. देवा पुराता अटला, घेतला विठ्ठल
स्पर्धेच्या सर्व उपस्थितांना माझ्याकडून, चंद्रपूर शहर तालीम संघाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज काहीही निगेटिव्ह बोलायचं, आज नुसतं पॉझिटिव्ह बोलायचं असं ठरवून आलोय. एक भाषण पहिले झालं, हे दुसरं भाषण, ठीक आहे. आणि काका काही निर्णय घेत असते, मग ते कोणालाच ऐकत नाही. काही धाडसी निर्णय काका घेत असते आणि ते तडीस नेण्याचा म्हणजे गेलं तरी चालेल, पण ते पुरेपूर प्रयत्न करायचे. आणि हे फक्त आणि फक्त हे जे बसलेले दिसतात ना, हे जे बसलेले आहेत ना, हे इतके कणखर आहे. काही सगळ्यांनी माझ्याबद्दल बोलले, पण जसं माझ्यासाठी हिंदेभाऊ सगळ्यात महत्त्वाचा आहे, जितू महत्त्वाचा आहे. मंगेश गोरकर बसलेला आहे, अनंत मैत्री बसला आहे, विनोद भाऊ बसला आहे, श्रीकांत बसला, संतोष पाटणकर, पालेस. तर म्हणजे एखाद्याचं नाव सुटलं तर कदाचित मला दुःख होत असते. ही ताकद आहे, ताकद निर्माण केली आणि सहज काही एका दिवसात घडलेलं नाही आहे. इतक्या दिवसापासून जे घडलं है ना, कोणाला लवकर समोर जायची घाई असते, कोणाला पेशन्स असते, तो ज्याचा त्याचा तो भाग असतो. माझ्यामध्ये भरपूर पेशन्स आहेत, लोकांनी बघितलं आहे. पण एकदा मी ट्रॅकवर म्हणजे उद्या शिप्रांनी मला म्हटलं की बागा नाही हे चूक आहे, हे असं बघतो, ठीक आहे, मी माझी लाईन बदलतो, पण मी कधी तिला म्हणणार नाही की तू तुझी लाईन बदल. तेवढं पेशन्स ठेवलं पाहिजे है ना. शिप्रा काय, तर शिप्राने समजा म्हटलं तर मी माझी लाईन टर्न करतो, तिला कधी असं म्हणणार नाही की तू असं नको करू, तसं नको करू, हे चूक आहे. जस तिला असं वाटतंय ना, मग मी माझी लाईन करतो. सांगायचं तात्पर्य असं की ह्याच गोष्टी मी शिकत आलेलो आहे, ह्याच गोष्टी मी शिकत आलेलो आहे. आणि म्हणून आज आता माझ्याकडे इतकी मोठी ताकद आलेली आहे की आता आपण काहीही करू शकतो, काहीही म्हणजे काही. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणून तुम्हाला सांगतो, आपले 3-4 पोरं मी अशा ठिकाणी पाठवतोय 100% मेडल आला, 100%. नुसतं पाठवत नाही आहे तर त्या पोरांची रोज 1 लिटर दुधाची व्यवस्था हे जुबली हायस्कूल कुस्ती केंद्र करतात. म्हणजे आलं कुठून बळ, म्हणजे जे दिसत आहेत ना, यांच्याकडून आलेलं बळ आहे. कोणाचकडे जायचं बरोबर सगळं, आणि तुम्हाला फक्त खेळायचं, फक्त खेळायचं, बाकी काही करायचं, बाकी मी सांभाळतो. कोण काय म्हणते काय नाही म्हणत, अरे मी फक्त कुस्ती, बाकी मी सांभाळतो. तुम्ही फक्त मन लावून करा, काही करू नका, फक्त मन ठेवा की यस मला हे करायचं का. मग बाकी काय होते त्याचे रिझल्ट आज आता आपल्याकडे या स्टेजमध्ये आलो हे की 100%. गेल्या वेळेस थोडंसं 19-20 झालं, पण यावेळेस पक्क गाठूनच मारणार आहे. 100% मेडल आहे आपल्याला जिंकली आवश्यक. आणि म्हणजे त्या दिवशी आपण ऐकलं की 10-10 हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं जिंकून. मी सांगतो भेटणार आहे 200% देतो. आणि 27 जून तारीख नेहमी लक्षात ठेवायची, तो दिवस कधीच विसरायचा नाही. त्या दिवशी हक्काचा दिवस राहील या जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राचा. असं कधीच होणार नाही. जितू आज चंद्रपुरात आहे म्हणून नाही, कुठे असेल तरी या दिवशी जितू चंद्रपुरात येईल आणि त्या कार्यक्रमाला हजर होईल. तुम्ही किती आणू शकता आणि किती त्याला देऊ शकता, मला नाही. आपण काय नाही करत. मी त्या दिवशी एका मीटिंगमध्ये बोललोय, सगळे 101 धुरंधर बसलेले असताना मी म्हटलं कधी तुम्ही इतके वर्ष कुस्ती खेळले, कधी कुस्ती खेळायला गेल्यावर AC हॉटेलमध्ये आज आताही जाणार, पण मग कोण जाणार.
तर ज्या लोकांना इंग्लिश बोलता येते, मला लक्षात घ्या, असं तुम्ही किती अख्खं आयुष्य पटकून टाकाल तरी नाही भेटल तो चान्स. त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या वातावरणामध्ये, म्हणजे जिथं लोकांना मॅट जवळ जाऊ शकत नव्हते तिथे यांचा अधिकार होता. हे मस्तपैकी तुम्ही तिकडे बाकायदा, यांना कोणी म्हणणारे नव्हते आणि कोणी बोलणारे नव्हते. या वातावरणाचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी किती केला हा तुमचा प्रश्न आहे. पण ते वातावरण मी दिलं याचा मला गर्व आहे. मी दिलं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी असं जवळून बघता आल्या. हेच नाही तर आशियाई कुस्ती स्पर्धा त्या मॅनेजमेंटमध्ये मी तुम्हाला ठेवणार. सकाळीच बोललो, प्रयत्न करा, एकामेकाची टिंगल करताना इंग्लिशमध्ये करा. हसेलच ना, काही प्रॉब्लेम नाही, बोला, प्रयत्न करा. 1 वर्ष बाकी आहे, नंतर पस्तावून काहीच फायदा होणार नाही. आणि सिरियस व्हा या बाबतीत. आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं आहे. लोक म्हणते की जुबली हायस्कूल कुस्ती केंद्र हे MPSCचा क्लास आहे. मला एकाने बोललंय, मी तुम्हाला तर 10 वेळा सांगतोय, कुस्ती कमी खेळा. तुम्ही रोज आले ना, रोज खेळले ना, तरी तुम्हाला मेडल येते. लोकांना 7-7 वर्ष झाले इथं तर आलेल्या पुढे हे मामा अश्विन आणि फैजान शार्दूल हे सोडल्यास सगळेच तर पुढे 2-4 वर्षाचे आहेत. लोकांना 7 वर्ष लागले. या वर्षी या जुबली हायस्कूल केंद्राचा रंग दिसणार आहे. मी सांगतो ना, काकावर थोडासा विश्वास ठेवा आणि 100% कुस्ती खेळा. माझ्या मुली जेव्हा जातात किंवा AC हॉटेलमध्ये थांबतात, इतकी व्यवस्था मी देऊ शकतो किंवा इतकी व्यवस्था माझ्यावर प्रेम करणारे लोक देत आहेत. परत त्याचा अनुभव घेतला. मी असंच काहीतरी हवेत बोलतोय का, त्याचा अनुभव घेतला पूर्वी. तर हे एका दिवशी नाही झालं. आपण हळूहळू आज या स्टेजला आलोय. हे आपलं पहिलं गुरुपूजन आहे. या वर्षीपासून आपण दरवर्षी या वेळेस गुरुपूजन करूया आणि सगळ्यांचं सहकार राहायला पाहिजे. फक्त एक माझी विनंती आहे, म्हणजे वेळ. मी खूपच त्याच्याबद्दल हे आहे. एक उदाहरण सांगतो. माझं लग्न होतं नागपूरला, ठीक आहे, यस होतं, ठीक आहे, 9:30 है ना, 9:30 वाजता, म्हणजे 10:30चं लग्न होतं. माझ्या मित्रांनी ठरवलं होतं की याचं लग्न कसंही करून त्या वेळेत नाही लागलं पाहिजे, 1 तास उशीर आलो, ठीक आहे, म्हणजे असं झालं होतं. आणि माझ्या लग्नाची गाडी जितूच्याच गाडीत वरात होती आणि जितूनच ती गाडी सजवून आणली होती. 10:30 वाजताचं लग्न बरोबर 10:30 वाजता लागलं. त्याच्यात 2 तास नाचण्याचे झाले है ना. म्हणजे तो व्हिडिओ समजा बघितला तर मजेदार आहे. प्रफुल्ल मोगरेचा एकदम सुंदर, अति सुंदर डान्स आहे, अति सुंदर असा डान्स आहे प्रफुल्ल मोगरेचे वडील. तर मी तुम्हाला वेळेचं बंधन काय सांगतोय, माझी मोठी ताई तयारच नव्हती. मी म्हटलं बाई घरी राहा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्याला गाडीत नाही बसायचं आहे त्यांनी चुपचाप घरी जायचं, काही नाही. मी लग्न करून येतो, मग इथे भेटू. आणि माझी गाडी बरोबर 4 वाजता निघाली चंद्रपुरातून, 2 बसेस. पुन्हा कोणी काही बोलायचंच नाही. इथे गेल्याच्या नंतर जितूकडून लेट होत होता, म्हणजे सगळं काही तयार झाल्यावर तिथं बँडवाल्याचे तेवढा वेळ झाल्याच्या नंतर बँडवाले थांबत नाही, मग एक्स्ट्रा पैसे देऊन थांबवून घेतले होते. आणि मग माझे काही गोष्ट गाडीच्या समोरून जायचेच नाही. म्हटलं तसं नाही होत. 10:30 म्हणजे 10:30, एक तर 10:30 वाजता चालू होईल लग्न किंवा 10:30 वाजता संपलं. तर मी माझ्या मोठ्या बहिणीला हे करून टाकलं होतं. म्हटलं नाही, जमतच नाही. म्हणून आज एक का बरं सांगतो मी, जेव्हा आपण 5:30 वाजताचा वेळ दिला आहे, आपल्याला माहित होतं की 6 वाजताचा आपला कार्यक्रम आहे, सगळे मोठे मुलं. याच्यानंतर लक्षात ठेवा,
याच्याबद्दल कुठेच माफी नाही. आपण जेव्हा आयोजक आहोत तर आपण आपल्या दारात आपण उभं राहिलं पाहिजे आणि आलेल्या प्रत्येक इथं सगळेच जण आपणच आहोत. आपणच अध्यक्ष सचिव आपणच आहोत. तर आपण राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक वेगळा मेसेज जाईल की नाही, वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. याच्यानंतर असं झालंच नाही पाहिजे. 5:30 म्हटलं तर तुम्ही 5:15 वाजता इथे येऊन बाकी सोडा, छोटे पोरं मागे पुढे होते, पण आज छोटे पोरं होते, मोठे पोरं कोणीच नव्हते. असं झालं नाही पाहिजे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे काका काय करू शकते हे आता राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आलेल्या 10 पोरींनी अनुभवलं आहे. काकाचा पॉवर किती आहे हे जे काही आधारस्तंभ ते तिथे आले होते त्यांनी बघितलेलं आहे. कधी विचार केला होता का यांनी की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण यांच्या हाताने होईल? पण केलं. कधी विचार केला होता का तेवढ्या मोठ्या मंचावर यांचं स्वागत होऊ शकते? केलंय. तसंच आता सांगून राहिलोय. म्हणजे इथं जे तुम्ही बोलत आहे ना, यस, पुन्हा थोडं कॉन्फिडन्सने बोला. म्हणजे आम्हाला वाटलं पाहिजे यार हे आता नाही, माझं नाव हे आहे, मी इतक्या वर्गात आहे आणि मी इतक्या दिवसापासून ठेव, असं नाही. काहीतरी गुरुपौर्णिमेबद्दल बोलतील असं मला अपेक्षित होत आहे, है ना. नाव मला सगळ्यांचंच माहित आहे. बाकीच्या लोकांना यस ओके तुम्ही जे काही बोलले त्याच्याबद्दल नाही म्हणत मी, पण आता जे मी तुम्हाला सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. पुढच्या वर्षी नागपूरमध्ये आशियाई कुस्ती स्पर्धा आहे. कुठल्या? आशियाई कुस्ती स्पर्धा आहे. 100% तिथं काकाचंच चाललंय. आणि मला तुम्हाला नुसतं असं घुटण्याछाप कुस्तीगीर नाही बनवायचं, बिलकुल नाही. तुमच्यापासून मी तुमचं काहीच हिरावून घेणार नाही. तुम्हाला एक असं सक्षम बनवून सोडेल की घरच्या लोकांना वाटलं पाहिजे की माझा पोरगा जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रातच गेला पाहिजे. सांगणाऱ्यांनी ह्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की याच केंद्रात तुमच्या पोराला टाका, की इथं फक्त कुस्ती नाही, कुस्ती सोबत बरंच काही है ना. कुस्ती सोबत बरंच काही जे काही भेटते ते याच केंद्रात भेटते. फक्त सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, माझ्या पायाला कधी हात नाही लावला तरी राग नाही ना, पण ग्राउंडवर जे लोक रोज येतात, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, मी ज्यांचा मानतो त्या लोकांच्या पायाला हात लावा, काहीच होत नाही. माझ्या नका लावू, मी कधीच त्याचं हे नाही केलं, पण त्यांना लावा. बघा तुमच्यासाठी जीव देत आहेत ते, एवढं सगळं तुमच्यासाठी करतायत, काही होत नाही जाता जाता, पण त्याच्याने इतकं प्रेम होईल की तुम्ही त्याची कल्पना नाही करू शकत. आणि हाच विश्वास मी सांगतो तुम्हाला मेडल पासून कोणी थांबवू शकत, कोणीच नाही थांबवू शकत. यानंतर जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रातूनच मेडल येणार, बघत राहा. विश्वास नाही माझा एक कुठेतरी मला दिसत आहे. मी सांगून राहिलो तुम्हाला, जेव्हा मी 1 लिटर दुधाची व्यवस्था करू शकतो, जे काही पोरं जातील त्यांची, साधी गोष्ट आहे का? कारण माझा अकाउंटंट आणि माझा कॅशियर बहुतच तगडा आहे, कॅल्क्युलेशन बिलकुल तयार असेल, ठीक आहे की नाही. तर असे जेव्हा लोक आहेत, तुम्हाला कुठे कमी नाही पडू देणार. बाकीचं तुम्ही जेवणाचा खर्च तुम्हाला करायचं, पण अर्धा आता उद्या कोणी असं म्हणू शकते अर्धा लिटर सकाळी आणि अर्धा लिटर संध्याकाळी, काय होते? काय होत नाही, काय होत नाही. हे जुबली हायस्कूल कुस्ती केंद्र देत आहे, हे केंद्र देत आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातला एक गुण तुम्ही तुमच्या खरी मेहनतीनं जर उपयोगात आणला तर मेडल पासून यावेळेस मी तर म्हणजे नॅशनल लेवलची गोष्ट करतो, नॅशनल लेवलमध्ये ही आपण मेडल आहे 100%. जर माझ्या प्लॅनिंगनुसार, कारण शाळेच्या तारखा आल्या, आजपासून 1 महिना 7 दिवस
1 महिना 7 दिवसांनी तुमच्या शाळेच्या स्पर्धा आहे. कुणाला माहित आहे का? तुम्ही काही बघितलं का? मी सांगतो 1 महिना 7 दिवस शाळेच्या स्पर्धा आहे. त्याच्यानंतर हार्डली एक 15-20 दिवस, समजा खूप प्रोलॉंग होत असेल तर मग नाही सांगता येत, पण जर तसं काही नसेल तर एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमचे विभागीय स्पर्धा आहेत नागपूरला. सुरेश भट सभागृहामध्ये आहे, हेही सांगून टाकलं. तर आता बाजूवाल्याशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता आजपासून, आज संपलं पण उद्यापासून आपल्याला आपल्यासाठी मेडल कमवायचं. बस सेल्फिश व्हा, स्वार्थी व्हा. माझी प्रॅक्टिस कशी होईल याचा विचार करा आणि मेडल पासून कोणी थांबवू शकत नाही, काहीही चान्स नाही आहे ना. आणि राहिला फिरण्याचा भाग, तर माझ्यासारखं कोणी फिरू शकत नाही. मी पण तुम्हाला सांगितलं अंडर 14 मध्ये समजा अनन्या आलीच, सौम्या आलीच, तर मस्तपैकी मुंबईला जायचं बुधवारच्या गाडीने. मुंबईला बहिणीकडे मस्त आराम करायचा, इथून निघायचं कोकणमध्ये जायचं. रत्नागिरीमध्ये मस्त फ्लॅट आहे, मस्त जेवायचं, साधं जेवायचं, पण चटणीसाठी म्हणून सुरमई, एक अख्खी सुरमई राहते, मस्त खायची. एवढी व्यवस्था करू शकतो आज. सिंधुदुर्ग आहे, मस्त गणपती पुढे फिरू है ना. फक्त मेडल आणण्याची जबाबदारी तुमची. कारण त्या अहिल्यानगरमध्ये कोण झाला? अंडर 19 आहे तिथं. अंडर 19 अहिल्यानगरला आहे आणि अंडर 14 आहे सिंधुदुर्गला. तर इथं आत्तापासून ह्या सगळ्या तारीख झाल्या आहे, सगळं झालं आहे. आणि अंडर 17 आहे चंद्रपूरला. म्हणजे जीव तोडून प्रयत्न करणारा मग तिकडे काही असो. आणि म्हणून काही निर्णय जे घेतो ते जेव्हा मला दिसलंय की आता आपण निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये आहोत. कोणी लोक या काकाला काहीही बोलले तरी कधी तुम्ही हायपर होऊ नका. जर कधी तुमच्या समोर कोणी काकाला काही बोलले हायपर नका हो, बाकी मी बघू. तुम्ही फक्त चूप बस. कोण किती आहे, कोणामध्ये किती दम आहे तो काळ आणि वेळ सांगेल. त्यासाठी उगीच आपण बोलून कशाला काय पाहिजे. आणि जोपर्यंत काका आहे सोबत आणि एक ग्रुप आहे, तुम्हाला कोणीच काय करू शकतो. की जो एशियाच्या स्पर्धेमध्ये या पोरांना घेऊन जाऊ शकते आहे कोणी. मी तर आज सांगत ना तुम्हाला, फक्त कंडिशन एकच आहे, तुमचा जो काही संवाद आहे तो इंग्लिशमध्ये राहिला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं काय कठीण आहे. मराठी उलट कठीण आहे. तुकार इकडून लावू की इकडे लावू, विलांटी इकडून लावू का तिकडून लावू. इंग्लिशमध्ये काहीच नाही. झुझू 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 आहे की नाही. तर एकामेकाची टिंगल करतानाही इंग्लिशमध्ये करा. ऑटोमॅटिक वातावरण तयार होईल. आपलं 10 जण पाहिजे, 5 पोरं 5 पोरं. बरं असं काही झालं का कधी की आता माझ्यासाठी रवी भवनचे बढियापैकी फ्लॅटची व्यवस्था, रूमची व्यवस्था होती. मी कुठं झोपलो रे? हो, तुमच्यासोबतच झोपलो. काही यांना सोडून गेलो. व्यवस्था सगळी होती, सगळे AC रूम्स होत्या तिथे. पण मी नाही गेलो. पोरांसोबतच राहतो आणि जेवणाची तर व्यवस्था कॉमन होती. म्हणजे एवढं सगळं असताना फक्त आणि फक्त तुम्ही कुस्ती खेळा, मग आपण बघूया काय. वातावरणाचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे, याच्यासाठीच मी प्रयत्न करून राहिलो. कितीही काही केलं तरी आता आपल्याकडे जवळपास मी रोज काउंट करतोय 30-35 आहे. संध्याकाळची संख्या वाढली आहे कारण सकाळी शाळा असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचं येणं नाही होत आहे. पण संध्याकाळी मात्र न चुकता नियमितपणे नवीन पोरं येत आहेत. आणि आता शालेय स्पर्धांची तयारीसाठी म्हणून आता आपल्याला जोराने मेहनत घ्यायची आहे. ठीक आहे ना. आपलं टार्गेटच आहे
की 5%, आई वडील म्हणतात ना बाबू अभ्यास कर, एकदा का 5% आरक्षण आलं तर मग ते आई वडिलाची जिम्मेदारी, ते त्यांच्याकडून आता कसं त्यांना हे करतात. 5%ची आरक्षणाची जबाबदारी माझी, स्पोर्ट्स कोटा, बाकीची अभ्यासही करता येतो, अभ्यासही करायचं. मी तुम्हाला सांगितलं ना सध्या आपला MPSCचा प्लेअर नाही का थोडासा खूप त्याच्या मागं रीती तस्कर आणि पूर परिस्थिती आहे, त्याच्यामुळे सध्या आजचाही कार्यक्रम मला आला नाही. पण 100% वैभव आपल्यासाठी माझ्यापेक्षा जीव तोडून तुमच्यासाठी प्रयत्न करेल. फक्त तुम्ही कधीच नाही हा शब्द नाही आला पाहिजे. नाही हा शब्द ज्या दिवशी तुमच्या तोंडातून येईल त्या दिवशी तुम्ही बाद. फक्त यस, किती काहीही झालं तरी मी ते केलंच पाहिजे हे ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मी थकलो माझ्यासाठी आता नाही हो हे समजा म्हटलं तर केलं. आपण 100% शनिवार रविवारी त्याचा क्लास ठेवणारच आहे. त्याच्यासारखं मॅथ्स कोणाचंच नाही आहे. त्याची शिकवण्याची पद्धत एकदम जबरदस्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जबरदस्त फायदा होणार. फक्त ते तुमच्याकडे आहे. जिथून म्हटलं ना देणाराने देत जाओ, घेणाराने घेत जाओ, तर तुम्ही किती घेऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड करेल, है ना. हे तुमच्यावर डिपेंड करते की त्याच्याकडून किती काढून घेऊ शकता. तर तो 100% देणार आहे. कारण आपल्याला घुटना छाप पैलवान कधीच बनवायचा नव्हता, तेव्हाही नाही, आताही नाही आणि समोरही. आपलं वेल एज्युकेटेड, वेल स्टँडर्ड राहिलं पाहिजे. म्हणजे हे तर आपल्यासाठी चॅलेंज आहे. अख्ख्या भारतामध्ये इंग्लिश बोलणारे पैलवान दिसले का आहे ना. म्हणजे ही किमया फक्त चंद्रपूरच करू शकते आणि ते करून दाखवायचे, नुसतं बोलून नाही दाखवायचे. आता आपण याच्यामध्ये इतकी मस्त ॲडव्हर्टाईज केली शार्मिलीवर आणि त्याचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त झाला की सगळेजण कुठे असतो कुस्ती घेतात. म्हणजे आजही तुम्ही यूट्यूबवर गेलात ते सर्च मारलं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ आहे. परत काय पाहिजे, परत काय करायला पाहिजे तुमच्यासाठी. जगभर अमेरिकेतला माणूस आहे तुमचा व्हिडिओ बघतोय आज, मोठी गोष्ट आहे. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम. म्हणून फक्त मेहनत, फक्त मेहनत, फक्त मेहनत. याच्यातही कोणाला समजा माझं पटलं नाही ओके, काहीही हरकत नाही. त्याचा राग कशाला मानायचा, राग नाही मानायचा, बरोबर आहे. पण त्यांनी सत्सन्मान वाईट शाळेत जायचं, आपलं काही म्हणणं राहील का नाही. पण एकदा या ग्राउंड सोडलं की दुसऱ्यांदा त्याच्यासाठी सर्व प्रकारचे दरवाजे बंद. आतापर्यंत आपण तसं करत नव्हतो आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं की हे पोरं फक्त आणि फक्त जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राचे राहते. जगद्गुरू व्यायामशाळेचा या पोरांशी कुठलाही आणि कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. सगळेजण हक्के बक्के होऊन गेले. सगळ्यांचं म्हणणं होतं की आता कसं म्हटलं सगळ्यांना गुरुवर्य बनायचं, मला नाही, मला काकाच बनायचं. आणि म्हणून जे काही बसतात ज्यांना बनायचं त्यांनी मी सुद्धा असं वर्त करून बघितलं पाहिजे. इतके मोठे व्हावं, माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहे. पण या चंद्रपूरला दाखवली एवढी मात्र बिलकुल असं पक्क बांधून ठेवलंय, पक्क न सुटणारी काय. आणि काका जेव्हा काही काही निर्णय घेते ते एकदम कठोर असते. त्या दिवशी सगळे हक्के बुक्के झाले, सगळेजण आपली बिलकुल खाली उतरून गेले. कारण काम कोणी नाही करू शकत, वेळ कोणी देऊ शकत नाही, भाषण सगळेच देऊ शकतात. पण भाषण दिल्याने राशन भेटत नाही हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा सगळेच जण बनवले, आता नाही, हे तूच कर, तूच ठेव आणि कोणी तुला काही करणार. पण मी ठरवलं, मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे की व्यायामशाळेचा आणि जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रात आपण नागपूरला गेलोय, नागपूरच्या कुठल्याही पोस्टमध्ये आपण जगद्गुरू व्यायामशाळेचे नाही टाकलं, जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रच टाकलं.
त्याचं कारण आहे. उद्या कोणीही आता तुम्हाला व्यायामशाळेशी जोडण्याचा किंवा व्यायामशाळेचा आणि विद्या हायस्कूल कुस्ती केंद्राचा संबंध कोणी काही सांगू शकत नाही. ते ठिकाणी आपल्या ठिकाणी आहे, आपण आपल्या ठिकाणी आहे. उद्या मी आपलं म्हणजे मुलं आहे, उद्या समजा विठ्ठलराव शाळेवाल्यांनी बोलवलं की बाळू हे थोडंसं आम्हाला थोडंसं गायडन्स कर, तर मी गेलं पाहिजे ना. मी चंद्रपूर शहर तालीम संघाचा सचिव नाही तर मी नागपूर विभागाचा सचिव आहे, मी गेलो पाहिजे. माझ्या पोरांमध्ये इतकी म्हणजे हिंमत राहिली पाहिजे. काका कुठे गेले तर काका तर आमचेच आहे ना. 4 दिवस तिथे गेले म्हणून का झालं, बाकी तर पुढले दिवस काका इथंच आहे ना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जितक्या लवकर एक्सेप्ट कराल तितक्या लवकर तुमच्यासाठी चांगलं होईल. आणि म्हणजे हारणाऱ्यासोबत मी 100% एखाद्या पोरीने किंवा एखाद्या पोराने म्हणावं की हारल्याच्या बोलेल मी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, असं का बरं नाही केलं, तसं का बरं नाही केलं, पण त्याच्यासोबत आहे. मेडल घेतल्याच्या नंतर मी त्या मेडलमध्ये हकदार राहत नाही. बाकीचे लोक आहेत ते समोर आले पाहिजे, तेव्हाच आपल्याकडे मेडलची संख्या वाढेल. प्रत्येक ठिकाणी मी टांग मारतो म्हटलं तर नाही. हे त्या पोरांनी केलेली मेहनत, बाकीच्या लोकांनी घेतलेली मेहनत, तेव्हा कुठे हे पोरं चालले आहेत समोर. आणि मी सांगतो 100% फक्त स्वतःवरचा विश्वास डगमगवू नका देऊ. स्वतः बिलकुल स्टँड राहा, अभ्यास करायचाच आहे. आणि मारत कोणालाच नाही, तुम्हालाही माहिती आहे ना. फक्त आवाजाने, शब्दाने आणि फक्त दृष्टीला कधी कधी आई आहे तो पांढरावाला तो शालून लपवून ठेवते हा. तर नाहीतर बाकी असं कधी होत नाही. आणि म्हणजे मलाही कधी पटलं नाही की कोणा हात उगारला पाहिजे किंवा एक असं धपाटा बसला तरी बस सगळेच जण सरळ होतात. तर सगळेजण आपण जोराने मिळूया. विदर्भ केसरीचा आता दूर दूरपर्यंत कुठेही काही लवशेष नाही आहे.